एक 60-65 वर्षांचा ज्येष्ठ शेतकरी शिवदास साळवी यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला आणि त्यांचा मृतदेह यशवंत साळवी यांच्या शेतात आणून टाकला। आता खून नेमका कोणी केला कोणालाच माहित नाही, पण दत्तात्रयचं म्हणणं असं होतं की त्याच्या वडिलांचा खून यशवंत साळवींनीच केला। सत्य समोर यायला थोडासा अवधी दिला पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं होतं। नमस्कार, गजानन तुम्हीच ना? हो मीच, बोला। तुम्ही शिवदासला चांगलंच ओळखत असाल। ओळखतो ना मी। अहो त्याला कोण नाही ओळखत, अख्खं गाव ओळखतं। पण गावात तुम्हाला फारसं कोणी ओळखत नाही। त्याचं काय मॅडम, मी शिरूरला राहायला होतो, गेल्या महिन्यातच गावात आलो। जुनी जाणती माणसं सोडली तर फारसं कोणी ओळखत नाही मला। पण आम्ही तुम्हाला अगदी बरोबर ओळखलंय। म्हणजे मी समजलो नाही। शिवदासचा खून झाला हे तुम्हाला माहित असेलच। माहिती, ऐकून माहिती। कोणाकडून ऐकलं? गावातल्या लोकांकडून की तुम्ही पाठवलेल्या माणसांनी त्याला संपवून तुम्हाला ही गुड न्यूज दिली? हे काय बोलता तुम्ही मॅडम? अहो त्याच्या मरणानं मला कसला आनंद होणार आहे? का? अनेक वर्षांचा वैरी मेला तर तुम्हाला काय दुःख होणार? वैर होतो म्हणून काय खून करणार का मी त्याचा? पण ज्या दिवशी तुम्ही गावात आलात त्या दिवशी तुम्हा दोघांमध्ये वाद झाला होता असं आम्हाला त्याच्या नोकराकडून कळलं। खरं आहे ना? खरंय, पण त्यावेळी त्यांचा नोकर तिथे नव्हताच, त्यामुळे काहीतरी अर्धवट माहिती तुम्हाला मिळाली। मग तुम्हीच पूर्ण माहिती द्या। त्या दिवशी काय घडलं होतं? काय बोलणं झालं होतं तुमच्यात? त्या दिवशी मी गावात आलो, माझ्या काही माणसांनी त्यांच्या गटारावर हल्ला करण्याचा बेत केला होता। मी माझ्या माणसांना शांत केलं आणि हे वैर कायमचं मिटवण्यासाठी मी शिवदासला भेटलो। वाद मिटवायला गेला होतात की त्यांना संपवायला? आणि तेव्हा शक्य झालं नाही म्हणून नंतर त्यांचा काटा काढलात, हो ना? हे बघा, वडिलांच्या बोलण्यात येऊन मी त्याच्याशी भांडण केलं नाही असं नाही, पण मी शहरात गेलो आणि माझ्या लक्षात आलं की इथे कुणी कोणाचं नाहीये। खरं प्रेम, वात्सल्य, गावातील माणसं हे सर्व गावातच आहे। हो, प्रेम मिळायला देखील भाग्य लागतं आणि आपण जुन्या लोकांचं ऐकून उगाचच भांडत बसलो। अहो या भांडणामुळे पैसा गेला, जमिनी गेल्या, दोघांचं देखील नुकसान झालं। हेच त्याला मी सांगितलं। आणखी काय बोलणं झालं तुमच्यात? त्याला मी समजवलं, अरे आपल्या बापजादेने जे केलं तेच आपण करायचं का? त्यामुळे प्रगती होणार कशी? आजपासून हे वैर कायमचं संपलं असं मी त्याला सांगितलं। मग वाद मिटला की वाढला? तो काही न बोलता निघून गेला। नंतर कधी आमची भांडणं झालीच नाही। तो माझ्या किंवा मी त्याच्या कधी मार्गात अडवा गेलोच नाही। पण मग वाद मिटला हे कशावरून समजायचं? अहो वाद मिटला नसता तर तो माझ्या मुलाच्या लग्नात आलाच नसता। तो आला आणि तेव्हाच म्हटलं आता वैर संपलं। बरं ठीक आहे, आता मी तुमच्यावर विश्वास ठेवतेय, पण गरज लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल। माझी काहीच हरकत नाही। अहो चांगल्या लोकांचा घात करणाऱ्या माणसांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय गावात शांतता होणार कशी? काही मदत लागली तर मला सांगा। ठीक आहे। सर, चौकशी केली सर। हो, अगदी कसून चौकशी केली, पण हाती काहीच लागलं नाही। बरोबर सर, मी पुन्हा त्या नोकराकडे जाते आणि चौकशी करते। ओके सर। काका जरा बाहेर या। हे काय, तुम्ही परत इथे आलात? त्या गजाननला अटक नाही केलीत? अहो मी तुम्हाला सांगितलंय ना, पुराव्यांशिवाय कोणालाही अटक नाही करता येत। त्याच्या खूप ओळखी आहेत, तुम्हाला अटक करणं जमलं नसेलच। काका, उगाच पोलिसांवर नसते आरोप लावण्याऐवजी जरा शहानिशा करत जा। आणि त्याच्या जागी कोणीही असताना तरी त्याला अटक केली असती, पण तो गुन्हेगार हवा किंवा त्याच्या विरोधात पुरावा तरी हवा, नाहीतर पोलीस कोणालाही घाबरत नाही। माफ करा मॅडम, मी भावनेच्या भरात बोललो। अहो पण आता तुम्हीच सांगा, आता नवं काम शोधायचं, पुन्हा नव्यानं कमवायचं,
एवढा गुणाचा माझा मालक, त्या हरामी लोकांनी त्याचा जीव घेतला. मला सगळं कळतंय, पण म्हणून तुम्ही बोलताना जरा नीट विचार करा. अहो, त्रास कोणाला होत नाही सांगा ना. कोणालाच त्रास होत नाही मॅडम. अहो, त्यांच्या घरातल्यांनी झाला नसल एवढा त्रास मला होणार आहे. पोरासनी समजा आयतं मिळालं, माझं आणि दत्ताचं कवाच पटलं नाही. तो काय आता मला उभं करणार नाही. आता मालकच नाहीत तर काहीच नाही बघा. मोठा मुलगा खपवून घेणार नाही असं का? त्याचं कुणाबरोबर कवाच पटलं नाही. यांचं नवं रक्त आणि आमचं जुनं नासकं रक्त. मालकानं उभ्या जन्मात कधी माझा स्वर म्हटलं नाही. आणि ह्यो शिकून आला आणि मोठा माणूस म्हणून कधी वाकला नाही. उलट आमच्यावर दमदाटी करायचा, मालकाच्या वरच वागायचा. त्याचे वडिलांशी आणि इतरांशी संबंध कसे होते? पोरग तेवढंच बेरकी निघालं बघा. हो, गावातल्या उंग्या पोरांच्या नाता लागून उणगा झाला. दारूची सवय आणि पत्ते खेळायला जायचं. तसा हुशार होता, पण संगत वाईट. जुन्या माणसांचं ऐकून घ्यायचं नाही. दोघात कधी वाद व्हायचे का? अहो, त्याची कुणाबरोबर भांडणं होत नव्हती ते विचारा. सारखी भांडणं. बाप सुद्धा वैतागला होता. कितींदा तरी बायको येगड हो म्हणायची, म्हणून माहेरी सुद्धा जायची रुसून. वडिलांचा खून करणं इतपत वैर होतं का दोघात? भांडणं होत होती त्यांची, पण खून करू शकतो की नाही? त्याबद्दल खरंच काही सांगता यायचं नाही. पण एखादी गोष्ट करायची म्हटली की तो करणारच. जे वडिलांचा खून सुद्धा. सर, काल रात्री देवळात चौकशी केली. यशवंत भजनला होता. म्हणजे यशवंत खरं बोलतोय? कोण असेल या खुनामागे? बनसोडे, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल या खुनामागे? सर, मला तर काहीच कळत नाही. मला तरी वाटतं त्याच्या घरातलं कोणीतरी असं. मलाही तसंच वाटतं सर. मी गावात शिवदासच्या घरच्यांविषयी चौकशी केली, तेव्हा असं कळलं शिवदास आणि दत्ता यांचं घरात अजिबात पटत नव्हतं. सारखं भांडणे व्हायची. सर, मी संजयकडे चौकशी केली. त्या दिवशी 11-11:30 दरम्यान दत्तू घरात नव्हता. बनसोडे, त्या दत्तूला उचला. येस सर. संजय, जा वावराला पाणी पाच. जा बेगी. अरे 4 दिवस रान पडून राहिले तर काय बिघडतंय वय? आणि नाही घातले तर काय वाळून जाईल वय? अरे असा बसून राहिल्याने आबा परत येणार आहेत का? हा, आता काढणीची वेळ आली आहे. माणसं बोलून काढून घेऊ, नाही तर सडून जाईल समज. आई, आपल्या दोघांना तलाठ्याकडे जावं लागल आणि तुझा अंगठा बी लागल. तलाट्याकडे कशाला? कशाला म्हणजे आता जमीन नावावर केली पाहिजे का नको? जमीन आणि नावावर कुणाच्या? कोणाच्या म्हणजे काय? माझ्याच नावावर. आता आबा गेल्यानंतर हे समजा मलाच बघायचे ना. अरे मुर्द्या, एवढी कशाची गाई लागून राहिली आहे तुला? बाचा धावा बी झाला नाही अजून आणि जमीन स्वतःच्या नावावर करायला निघाया. बाप मराठीच वाट बघत होतास की काय मिल्या? अगं हे कवा तरी हे करावं लागणार आहे की नाही? होय, कवा तरी करावं लागणार हाय, पण ह्यो काय टाइम हाय वय? बाप मरून 4 दिवस झाले नाही आणि जमीन नावावर करायला निघाला. लोक काय म्हणतील? लोक काय तोंडाला येईल ते बोलतात, आपण नाही लक्ष द्यायचं. चल, लागलीच जाऊन येऊ तलाठ्याकडं. आई, ऐक माझं, जमीन माझ्या नावावर कर. म्या नाही येणार. बाप मेल्याचं दुःख तरी आहे का तुला? म्हणून सारखा सारखा भांडत होतास वय बापाशी? हे आडबीड लागलं का काय तुला? आई, मी कशाला आबांशी जमिनीवरून भांडू? हे बघ, आता आबा काय स्वर्गातून खाली येणार नाहीत. आता त्यांचा समजा कारभार मलाच बघायचा आहे. मी थोरला आहे म्हणून म्हणतोय, लागलीच जमीन नावावर करून दे माझ्या. दादा, नग लगेच गाय करू. अरे जरा 8 दिवस जाऊ दे, मग कुशाल कर स्वतःच्या नावावर जमीन. तू गप्पा संजय,
वावराला पाणी घाल म्हणलं तर घालत नाहीस आणि इथं बसून मला ज्ञान शिकवतोस का? मी बसा इथंच, मी जातो माळ्यावर. साहेब तुम्ही इथं? का रे मला बघून असं दचकलास का? नाही साहेब, तुम्हाला बघून नाही तर चुकलो. आबांचा कुणी सापडला का काय? अरे ते शोधायला आलो तुम्ही. म्हटलं घरात काय चाललंय ते ऐकावं. लय घाई झाली वाटतं तुला जमीन नावावर करून घ्यायची. तसं नाही साहेब, पण म्हटलं आज ना उद्या जमीन माझ्याच नावावर होणार आहे. तलाठी ओळखीचाच आहे, लागलीच काम करून देईल. पुन्हा त्याची बदली होणार आहे म्हणून छान आत्ताच काम करून घ्यावं म्हटलं. का दुसरा तलाठी काम करत नाही वे? तसं नाही, पण पुन्हा नवीन तलाठ्याकडे गेलं की परत चहा पाणी आलंच ना. चहा पाणी बरं असू दे. चल कुठं? साहेबांनी तुला बोलवले चहा घ्यायला. मला कशाला बोलवलं साहेबांनी? अरे सांगितलं ना चहा घ्यायला. नशिबानेच गाडे साहेबांबरोबर डायरेक्ट बसून चहा पाणी घेणार. चल चल. साहेब दत्तूला घेऊन आलोय. साहेब मला इथं का बोलवलं? माझ्या वडिलांच्या खुनाचा तपास लागला का? हो लागलाय ना, आम्हाला समजलंय कोणी कोण आहे. कोण आहे साहेब? दत्तू तुला काय वाटतं कोणी केला असेल हा खून? साहेब मी माझ्या जबानीत आधीच सांगितलं होतं, हे समजा माझ्या काकांनी केलंय. त्याने जमिनीच्या वादातून आबांचा खून केलाय. त्याला चांगलं चोपून काढा. बघ कसा पोपटासारखा बोलल बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय यशवंतनेच खून केला? अरे तो तर म्हणतो त्याने खून केला नाही म्हणून. ज्या टायमाला तुझ्या बापाचा खून झाला त्या टायमाला तो देवळात भजनाला होता. मग तो खून कसा करेल? आता ते मला कसं माहित असेल साहेब? तुझा अंदाज काय? कोणी मारला असेल त्यांना? मला फक्त काकांवर संशय होता म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. अरे असं कसं म्हणतो आता? सकाळी पोटात दुखायला लागलं ना तर माणूस विचार करतो की रात्री काय जेवलो म्हणून. आणि इथं तुझा तर सख्खा बाप मेलाय आणि तुला साधा अंदाज येईना. नाही साहेब खरंच काय अंदाज नाही हो. पण मला अंदाज आलाय. बनसोडे तू फिर्याद द्यायची काय याच्यासाठी केली की तुझ्यावर संशय घेऊ नये कोणी म्हणून? तसं नाही साहेब, तुम्ही माझ्यावर खोटा आरोप लावताय. मी माझ्या बाबाचा खून काय करेन? अरे तेच तर जाणून घ्यायचं आम्हाला. का मारलं बाबाला? नाही साहेब मी नाही मारलं. मारू नका साहेब, मारू नका साहेब, सांगतो. सांग लवकर. होय साहेब मीच माझ्या आबाला मारलं. असं काय झालं होतं तुमच्यात की तू स्वतःच्या बापाचा खून केलास? ते सतत माझा अपमान करायचे, सारखं मला घालून पाडून बोलायचे. मी काही बी केलं कवा बी केलं काहीच त्यांना पटायचं नाही. त्या दिवशी याच कारणावरून आमचं भांडण झालं होतं. आबा आपण 75% ऊस लावतो आणि 25% घरातलं धान्य. समजाच ऊस लावला तर लय भारी फायदा होईल आपल्याला. नग नग हाय ते बेस आहे. अहो काय नग नग, या वकिलानं ऊस लावला, एकराला 20,000 फायदा झाला. 20,000. तर उद्या आंब्याचं झाड लावल मग आपण पण तसंच करायचं होय. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण शेतामध्ये समजा ऊस लावला आणि तो साखर कारखान्याने नाही घेतला तर काय करायचं? उभ्या ऊसाला कांड लावायची वेळ येईल. आज जरी साखर कारखान्यामध्ये आपला ऊस नाही घेतला तरी आपण उपाशी मरत नाही. कारण थोड्याशा जमिनीवर आपण पोट भरेल एवढं धान्य पिकवतो म्हणून. ते जर नाही पेरलं तर उगवणार काय आणि खाणार काय? आबा मला तुमचं हेच पटत नाही. काही नवीन करायला काय हरकत आहे? तुला काय कळते का रे? नुसता फायदा दिसतो. आपल्या शेतामध्ये ऊस लावायला आपल्याकडे काय हिर आहे का वकिलासारखी? वगैरे आपल्या अक्कल पाजळत फिरते. अहो पर आबा चांगला फायदा होईल. अशा गरिबीत किती दिवस काढायचं? पैसा नको का? आमच्या बायका पोरसनी काय करायचं? तुमच्याकडे किती दिवस भीक मागायची? समजा तुमच्या हातात 1,000 रुपये लागला तरी तुमच्याकडे मागावा लागतो. एवढीच मागायची लाज वाटत असेल ना तर रोजगाराला जाण आण कमवून. माझ्या घरातली आणि वावरातली काडी इकडची तिकडे करायची नाही. मग मला जमिनीचा वाटा द्या, वाटणी करून टाका. माझी मी शेती करीन, हवा ते पेरीन. मातीचं ढेकूळ पण मिळणार नाही. जोपर्यंत मी जिथं आहे ना तोपर्यंत तुला तुझा वाटा मिळणार नाही.
तुला या घरामध्ये राहायचं असेल ना तर गप गुमान राहायचं, नाही तर घराबाहेर पडायचं. मला काही फरक पडत नाही. तू कवा नव्हताच ना असं समजेन मी. त्यांच्या अशा बोलण्यामुळेच दिवसेंदिवस त्यांच्यापासून जास्त दुरावलो होतो साहेब. बोलले म्हणून काय झालं? शेवटी ते तुझे वडील होते ना, नव्हतं पडतं तर वेगळं राहायचं. साहेब तसं केलं असतं तर जमिनीचं ढेकूळ पण मला मिळालं नसतं. वा, म्हणजे तू सगळा विचार करून प्लॅन केला होता तर. हो साहेब, माझी चूक मला लक्षात आली. मी आबांना मारायला नको होतो. पैशासाठी आणि जमिनीसाठी तू वडिलांचा खून केलास. ही शोकांतिका आहे. पैसा आणि जमीन येतं परत मिळवता येईल रे, पण गेलेले वडील परत मिळवता येणार नाही. तुला शिक्षा झालीच पाहिजे. जमीन आणि पैशासाठी स्वतःच्या जन्मदात्या वडिलांचाही जीव घ्यायला दत्तात्रयांनी कमी केलं नाही. याचा अर्थ काय? नात्यांचं महत्व कमी होत आहे का? रक्ताचं नातं असून इतकं कमकुवत का? आपण एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आदर करण्याच्या ऐवजी त्यांना विरोध का करतो हे समजून घ्यायला. गुन्हा घडतो कारण गुन्हेगाराचा स्वतःवरचा ताबा सुटतो, संतुलन हरवतो. आणि असं होण्यापासून आपणच रोखू शकतो. आपल्या नात्यांना समजून घ्या, नाहीतर परिणाम काय होतो आपण सगळेच जाणतो. पैशानेच काय, पण वडिलांची किंमत जगातल्या कुठल्याच गोष्टीने होऊ शकत नाही. गरज आहे ती सकारात्मक विचारांची. आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा. जय हिंद.